तुला माझं खरं रूप पाहायची खूप घाई झालीये ना, दाखवते. आज रात्री मी तुला माझं खरं रूप दाखवते. तयार राहा. तुझा आधार असला ना अथर्व की सगळं सोपं वाटतं बघ. बाबा मी कायम आहे तुमच्यासोबत. म्हणून तर माझ्या नसण्याची सुद्धा काळजी वाटत नाही मला. तुम्ही नसण्याची म्हणजे? अथर्व, याच आधाराची गरज यापुढे आपल्या घरालाही पडणार आहे. तुला सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या एका वडिलांच्या घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे आता सगळं तूच सांभाळतोयस, व्यवस्थित सांभाळतोयस. पण बाबा काय झालंय? का तुम्ही अचानक असं बोलताय? तुमचं फक्त बीपी शूट झालं होतं. अथर्व रे, कधी ना कधीतरी एका बापाला आपली सगळी सूत्र आपल्या मुलाच्या हातात सोपवावीच लागतात ना. त्यांच्या जबाबदाऱ्या घ्याव्याच लागतात. आज मी सगळं बोलतोय कारण आज तू आहेस, मी आहे. बोलता येते, बोलण्याची संधी मिळाली. उद्या कदाचित वेळ निघून गेली. बाबा यू आर परफेक्टली फाईन. तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. आणि ऑनेस्टली तुमची जागा मी काय या जगात कोणीही घेऊ शकत नाही. ते शक्यच नाहीये. मी त्या अर्थाने नाही म्हणत आहे राजा, पण सत्य हेच आहे ना की प्रत्येक मुलाला कधी ना कधीतरी आपल्या वडिलांची जागा घ्यावीच लागते, सर्वार्थाने. उद्या कदाचित वेळ निघून गेली आणि मी हे दादासाहेब, काय काय झालं अथर्व? दादासाहेब, तुम्ही विसरताय का की तुमची तब्येत बरी नाहीये? तुम्हाला आरामाची गरज आहे. अथर्व, त्यांना आराम करू दे. आणि तू जा तुझ्या खोलीत. मीरा वाट बघते तुझी. होय आई, तू बाबांची काळजी घे. बघ ना, हे अचानक असं निर्वाणीचं बोलताय. काय बोलताय? तूच विचार. ठीक आहे, मी विचारते. तू जा.